रामराम शेतकरी बंधूंनो, आपण जे आहे अंबाई गावामध्ये जे आहे सिल्लोड तालुक्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहोत। श्री संतोष चोपडे यांच्या शेतामध्ये इथे जे आहे की कावेरी सीड आमच्या कंपनीचं जे आहे की दोन झेंडूच्या जाती लागल्या आहेत। एक जात जी आहे ती पिवळ्यामध्ये आहे, पिवळ्यामध्ये लेमन येलो कलर मध्ये जाते। लेमन येलो कलर मध्ये जे आहे की ही जी आहे ही रॉयल बॉल म्हणून व्हेरायटी आहे लेमन येलो कलर मध्ये, आणि दुसरा जो आहे ऑरेंज कलर मध्ये सुपर गंधा। आज या दोन्ही जाती इथे आहेत। तर हे जे पीक आहे 69 दिवसाचं पीक आहे। आज आपण ज्याने 8 ऑक्टोबरला आहोत। आपल्याला माहित आहे की यावर्षी किती पाऊस झाला। आज औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पण यावर्षी रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे। इतका पाऊस झाला असताना सुद्धा जे आहे की याच्यावर कुठल्याही प्रकारे जे आहे की कुठलाही डिसीज किंवा कुठलाही रोग या आपल्या पानावर दिसत नाहीये। जर दुसरं राहिलं तर जर का आपण फुलाविषयी जर का झालं तर बघा ही जी आहे व्हेरायटी जी आहे पूर्णपणे आपण बॉल शेप मध्ये व्हेरायटी मोडल्या जाते। बघा बॉल टाइप फुल आहे पूर्णपणे, आणि जे आहे की याची जर का पेटल्स बघायचे झाल्या तर मी दाखवतो। फुल जे आहे मीडियम साईजचे येतं, जास्त मोठंही नाही छोटंही नाही। दोन्ही व्हेरायटी जे आहे बॉल शेप मध्ये येत आहे हे बघा, आणि जे आहे की हे बघा आज जे आहे की पूर्ण 69 दिवसाचं पीक आहे। आता जे आहे की 2 दिवसांनी दसरा आहे, दसऱ्यासाठी हे तोडणार आहे, त्यामुळे तोडा व्हायचा आहे यांचा, पण एकही फुल तुम्हाला शेतामध्ये फुटलेलं दिसणार नाहीये। तर मी आणि उंची जर का बघायची झाली तर जे आहे की ही जी व्हेरायटी जी आहे थोडीशी जी आहे की नाही मीडियम टॉल मध्ये जाते ऑरेंज बॉल। तर याचं जे आहे की याला जर का बघितलं फुटवे बघा किती आहेत, एकदम स्ट्रॉंग प्लांट आहे आणि थोडंसं अम्ब्रेला टाइप प्लांट आहे याचं जर का आपण बघितलं तर त्यामुळे जे आहे याला फुटवे भरपूर आहे। दुसरं जे आहे की सुपरगंधा जे आहे की नाही जास्त उंच नाही आहे, पण तरी पण मीडियम टॉल मध्ये येतं, आणि जे आहे की याला पण फुटवे बघा, याला खालून आहे हे थोडंसं उंच वाढतं आहे, पण दोन्ही याला इतका पाऊस असूनही जे आहे कुठलंही नुकसान नाही झालं आहे। त्यामुळे जे आहे की आणि दुसरं अजून एक सांगायचं झालं तर जे आहे की आपण जर का बघितलं तर दोन्ही व्हेरायट्यांमध्ये जे आहे की ह्याचं दांडीचं जे हे अंतर जे आहे हे कमी असल्यामुळे जे आहे की कुठलंही जर का हवा पाणी आलं तर हे तुटत नाही। जर का आमदा याच्यामध्ये जर का आमदा जास्त जर का दांडी जर का लांब असली तर काय होते की हवा पाणी आलं की अशी तुटून जाते। हे बघा हे याचं झालं, हे आपण सुपरगंधा बघितलं। आपण जे आहे की तर रॉयल बॉल मध्ये बघू, रॉयल बॉल मध्ये बघा जास्त लांब जे आहे की दांडी नाही आहे, त्यामुळे जे आहे की हे तुटणार नाही। आणि आपल्याला शेवटपर्यंत जे आहे की आपण आता जर का आज हे 69 दिवसाचं पीक आहे, पूर्णपणे जवळपास 15 दिवसापूर्वी 8-15 दिवसापूर्वी प्लॉट तयार झाला होता, पण शेतकऱ्यांनी त्यांना दसऱ्यासाठी तोडायचं होतं त्यामुळे राखून ठेवला आहे। पण आज आपण बघितलं तर एकसारखा प्लॉट आहे आणि चांगला आहे, त्यामुळे या शेतकऱ्याला यावर्षी चांगले रेट पण भेटतील। तर मी आपल्याला सर्वांना आग्रह करतो की आपण आपल्याला जेव्हा केव्हा झेंडू लावायचा असेल, कारण की झेंडू हे पीक आपण वर्षभर केव्हाही घेऊ शकतो, तर आपण झेंडू लावताना जे कावेरी सीड कंपनीचा जे आहे रॉयल बॉल आणि जे आहे सुपरगंधा या दोन व्हेरायटीचा जे आहे की जरूर विचार करावा आणि चांगल्यात चांगलं उत्पादन घ्यावा, हेच मी इच्छा प्रकट करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।